आज 26 मार्च 2026 या दिवशी आम्ही रामनवमीच्या दिवशी सज्जनगडावरती आलेलो आहोत. गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आम्ही आता सज्जनगडावरती जाण्यास सुरुवात केलेली आहे. उन्हाची तीव्रता आहे. पायऱ्या असल्यामुळे काही अडचण नाही. थोडासाच आहे किल्ला. अतिशय समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंच आणि पठारा अवस्थेपासून 1000 फूट उंचीवर असणारा हा सज्जनगड मित्रांनो, जय श्रीराम, जय श्रीराम. समर्थ रामदासांनी जे हनुमानांची मंदिर उभारली ह्या आजूबाजूच्या असणाऱ्या 12 वाड्यांमध्ये उभारली होती. त्यापैकी असणार हे उंबरठचा मारुती. अशा 12 गावांच्या मूर्त्या 12 ठिकाणी आहेत. जागोजागी अशा मूर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. ही चापलचा प्रताप मारुती. सर, जय श्रीराम. आमचा मित्रपरिवार सज्जनगडाची वाट चालताना आणि वाटेत वेगवेगळ्या मारुतींचे दर्शन घेऊन पुढे जात असताना हा किल्ला 11व्या शतकातील किल्ला आहे. याला सुरुवातीला परळीचा किल्ला देखील म्हणलं जायचं. परळी गावामध्ये असणारा हा किल्ला असल्याने याला परळीचा किल्ला देखील म्हणतात. हाच मोठा प्रश्न. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना या ठिकाणी वास्तव्य करावे लावले आणि तेव्हापासून या किल्ल्याला त्यांनी सज्जनगड हे नाव दिले. अतिशय सुंदर देखणा असा हा किल्ला. उन्हाळ्याच्या दिवसात आलोय त्यामुळे हिरवळ काय नाही. चढण करताना असताना हा पारगावचा मारुती पहा. आजूबाजूला जे प्रसिद्ध हनुमानांची मंदिरं आहेत, मारुतीची मंदिर आहेत, ते सर्वांची प्रतिष्ठापना या ठिकाणी केलेली आहे. आता आपण या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत. शिराळी मारुतीची अतिशय थंडगार अशी हवा या ठिकाणी लागलेली आहे. आता आपण या प्रवेशद्वाराजवळ आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार या किल्ल्यातून आता या प्रवेशद्वारातून आपण प्रवेश करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार महाद्वार याच्यातून आपण आता या किल्ल्यावरती प्रवेश करूया. या दरवाजावरती असणारे
यासाठी हे खिळे लावलेले असतात. हे महाद्वार रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत बंद राहील. या थंडगार अशा वातावरणामुळे आमचे मित्र यांनी इथं समाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे की काय, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारातून आतमध्ये आलं, अशी थंडगार अशी हवा सुटलेली आहे आणि यातून प्रवेश करताच क्षणी जय श्रीराम पुढे असणारे हे श्री समर्थ महाद्वार समर्थ रामदास यांच्या स्मरणार्थ हे याला समर्थ रामदास प्रवेशद्वार हे नाव दिलेलं आहे. अतिशय छान असं हे प्रवेशद्वार. किल्ल्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लगेच असणार हे दुसरं प्रवेशद्वार. बांधणी अतिशय छान असा हा किल्ला आहे. समर्थ रामदास प्रवेशद्वारातून आतमध्ये आलं की या ठिकाणी सज्जनगडाचा संपूर्ण नकाशा दाखवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची स्थापना 1676 मध्ये 1673ला हा किल्ला जिंकलेला आहे. किल्ल्यासंबंधी सर्व माहिती आहे. असणारा बोर्ड आपण या ठिकाणी वाचूया. हा किल्ला चैत्र 1595 दिनांक 2 एप्रिल 1673 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांच्या ताब्यातून जिंकून घेतला. त्यानंतर छत्रपती शिवरायांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांना इसवी सन 1676 मध्ये या गडावर राहण्यास आल्यावर शिवरायांनी या किल्ल्याचं नाव सज्जनगड असं केलं. आपल्या हाताने किल्ल्यावर भगवा झेंडा त्यांनी उभारला. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज इथे 1.5 महिना राहून रायगडास गेले. त्याचा जो संबंध आहे तो श्री समर्थ व छत्रपती शिवाजीराव यांच्याशी आहे. श्री समर्थ दिनांक 22 जानेवारी 1682 रोजी श्रीरामपदी विलीन झाल्याची बातमी समजताच छत्रपती संभाजीराजे व रामचंद्र अमात्य या किल्ल्यावर आले. छत्रपती शंभूराजांनी समर्थांच्या दहनभूमीवर श्री समर्थ समाधी मंदिर व त्यावर असणाऱ्या श्रीराम मंदिर इसवी सन 1682 मध्ये अवघ्या 2.5 महिन्यात बांधलं. आणि श्रीराम मंदिरात असणारे श्रीराम, लक्ष्मण, सीता, मारुती या पंचधातूंच्या मूर्ती समर्थांनी तंजावर म्हणजे तामिळनाडू येथून आणलेल्या आहेत. या मूर्तींचे समर्थांनी स्वहस्ते पूजन केलेले आहे. समर्थांनी देह ठेवण्यापूर्वी 5 दिवस आधी स्वहस्ते या मूर्तींची पूजा केली आहे. अंगापूरच्या डोहात समर्थांना सापडलेल्या अंगाई देवी मंदिर तसेच समर्थ स्थापित डाव्याचा मारुती मंदिर गडावर आहे. समर्थांच्या नित्य वापरातील वस्तूंचेही समर्थांच्या मठात आपणास दर्शन या ठिकाणी घेता येते. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता भरे. हा समर्थाचा संदेश संपूर्ण राष्ट्राला प्रेरणा देत आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. छत्रपती राजाराम महाराज इसवी सन 1689 मध्ये सज्जनगडे येऊन श्री समर्थ समाधीचे दर्शन घेऊन जिंजी किल्ल्याकडे गेले. छत्रपती शाहू महाराज, त्रिंबकचे डेंगळे, खंडोबल्ला, धनाजी जाधव, संताजी घोरपडे इत्यादी थोर सेनानी, कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, दिवाकर गोसावी, अक्काबाई, वेण्णाबाई व समर्थ भक्त लोकमान्य टिळक आणि इतर अनेक समाजधुरीणांनी या महाराजातून सज्जनगडावरती प्रवेश केला आहे. स्वातंत्र्यातून स्वातंत्र्याप्रत नेणाऱ्या महाराष्ट्रीय देशभक्तांचे हे पहिल्यापासून स्फूर्तिस्थान आहे. संसार त्याग करून परमार्थ मार्ग स्वीकारणाऱ्या साधकांचे हे एक दिव्य स्फूर्तिस्थान आहे. दिनांक 21 एप्रिल 1700 रोजी सातारचा अजिंक्यतारा किल्ला औरंगजेबाने घेतला व लगेच सरदारास सैन्य देऊन या गडास वेढा घालण्यास पाठवले. दिनांक 24 एप्रिल 1700 ते 15 मे 1700 पर्यंत वेढ्यामुळे हा गड तंग झाला. तेव्हा त्यावेळचा खंदा मराठा वीर
अधन झंजार परशुराम त्रिंबक याने किल्ला रक्षणाचे कसून प्रयत्न केले. मर्दुमकीने लढलेल्या या महाद्वारावर महाभयंकर रणकंदन झाले आहे. परशुराम त्रिंबकांनी श्रीरामाच्या मूर्ती वासोटा किल्ल्यात नेल्या व श्री समर्थ समाधीचे द्वार बेमालूम चिरून टाकले. गडावरील अन्नसामुग्री संपल्यावर अखेर रामचंद्रपंत आंबटले यांच्या आज्ञेनं किल्ला सोडावा लागला. नंतर औरंगजेब बादशाह गडावर आला. त्याने या गडाचे नाव बदलून नवरसतारा असे ठेवले. नंतर जनमानसातील किल्ल्याचे समर्थाने ठेवले सज्जनगड हेच नाव कायम राहिले आहे. जय जय रघुवीर समर्थ. पायऱ्यांचा रस्ता आहे, पण ऊन असल्यामुळे दमल्यासारखं होते. सुमारे 900 पायऱ्याची चढण आहे. आता आपण लोकमान्य टिळक स्मृती या ठिकाणी आलेलो आहे. या सज्जनगडावरती असणारी ही पिण्याची पाण्याची सोय किंवा बारो आपण याला म्हणतो. तसेच या किल्ल्यावर आपल्याला जागोजागी विरगळ पाहायला मिळतात. विरगळ म्हणजे एखाद्या युद्धात वीर मरण आलेल्या व्यक्तीच्या स्मृतीप्रीत्यर्थ अशा प्रकारे ठेवलेल्या स्मृती सेवांना विरगळ असे म्हणतात. यात सर्वात खालच्या थरात प्रत्यक्ष युद्ध, दुसऱ्या थरात स्वर्गीय अप्सरा त्या वीराला देण्यासाठी आलेल्या, तर तिसऱ्या थरात तो वीर शिवपिंडीची पूजा करताना दाखवलेला असतो. असे विरगळ महाराष्ट्र आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणात 12व्या 13व्या शतकात तोडले गेले. म्हणजेच आपल्या सज्जनगडाचा इतिहास 12व्या शतकापर्यंत मागे जातो. पण या विरगळाची पूजा करायची नसते. अशा प्रकारे ह्या विरगळांची माहिती. अनेक किल्ले फिरलो, परंतु ही विरगळांची माहिती या ठिकाणी आम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळाली. हे विरगळ 3 थरांमध्ये विभागणी झालेली आहे. या विरगळांची आत्ताच आपण पाहिलं अशा पद्धतीने हे विरगळ आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत श्री रामदास स्वामी यांच्या मंदिराजवळ. याच ठिकाणी श्री समर्थ रामदासांनी आपला देहत्याग केला. हेच ते ठिकाण. ते रामनवमीच्या दिवशी आले आहे. आरती चालू आहे आणि सर्व महंत आणि हे या ठिकाणी आरती आणि प्रदर्शना घालत असताना रामदास हे महाराष्ट्रातील एक खूप महत्त्वाचे संत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ते एक महत्त्वाचे संत मानले जातात. जरी जाम हे त्यांचं जन्मगाव असेल तरी त्यांची कर्मभूमी सज्जनगडच राहिली आहे. सर्व महाराष्ट्राला दासवत या ग्रंथातून मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. अतिशय सुंदर असा दासवत नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावामध्ये जे हनुमानाची मंदिरं दिसतात, हे मंदिरे निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम हे समर्थ रामदासांनीच केले. बलोपासण्यासाठी आणि व्यायामाचं शक्तीचं महत्त्व सर्वांना कळावं
म्हणून त्यांनी गावोगावी हनुमानाची मारुतीची मंदिरं उभारली. असं महत्त्वाचं कार्य त्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलं. अशा महाराष्ट्रातील संतांच्या कर्मभूमीमध्ये आज त्यांचा श्रीरामनवमी या दिवशी त्यांची आरती चालू आहे. हे जे दिसत आहे ते आहे रामदास स्वामी यांचं शेजघर. या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या अनेक तत्कालीन वस्तू आपणाला पाहावयास मिळतात. तिथे व्हिडिओ काढण्याची परवानगी नाही म्हणून मी बाहेरून व्हिडिओ घेतलेला आहे. आता आपण या मंदिरापासून समर्थ रामदास स्थापित धाब्याच्या मारुतीकडे जात आहोत. सर दाखवत आहेत त्या मार्गाने आपण जाणार आहोत. आता आम्ही धाबीच्या मारुतीकडे निघालेलो आहोत. अशा पद्धतीने आम्ही आता धाब्याच्या मारुतीकडे निघालेलो आहोत. सर्व आमची टीम. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. आता आपण श्री समर्थ रामदास स्थापित असणारं असं धाब्याचं मारुती या ठिकाणी आलेलं आहोत. या धाब्याचा मारुती या मंदिरामध्ये आपण प्रवेश करत आहोत. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम. सज्जनगडावरती असणारा हा धर्मवीर ध्वज आणि हा असणारा कडा. सज्जनगडावरून असा असणारा हा मुरमोडी धरणाचा परिसर. हे जे दिसत आहे ते आहे मुरमोडी धरण. शांत निळा असा पाण्याचा सागर. हे जे स्मारक किंवा ही जी जागा दिसत आहे ती आहे ब्रह्मपिसा. याच्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की समर्थ रामदासांचा एक शिष्य होता कल्याण नावाचा. तर हा कल्याण सर्वांना प्रिय असल्यामुळे इतर शिष्य त्यांच्यावर जळत होते. त्यावेळेस श्री समर्थांनी सर्वांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी आपल्या सर्व जटा हे विस्कटल्या, केस विस्कटले आणि हातामध्ये तलवार घेऊन वेड्यासारखं वागू लागले. तेव्हा सर्व शिष्य जे होते ते घाबरले आणि समर्थांना वेड लागले काय अशा नजरेने त्यांच्याकडे पाहू लागले. त्यावेळेस कल्याण हा या धरणातून पाणी आणण्यासाठी गेलेला होता. कल्याण आला, त्याने पाहिलं समर्थ हातात तलवार घेऊन उभा होते आणि ते जोरदाराने ओरडत होते, माझ्याजवळ कुणी येऊ नका, नाहीतर मी तुमच्या पायावर तुमचा शिरच्छेद करेल या तलवारीने. असं म्हणत असताना देखील कल्याण नावाचा शिष्य हा त्यांच्या पायावर मस्तक ठेवतो आणि म्हणतो की शिष्याच्या हातून गुरूंच्या हातून मरण येणं याच्यापेक्षा दुसरं भाग्याचं काय आहे. असं म्हणल्यानंतर समर्थांनाही छान वाटलं आणि त्यांनी त्याला आलिंगन दिलं आणि कल्याण हा माझा सर्वश्रेष्ठ शिष्य का आहे हे त्यांनी
सर्वांना पटवून दिलं अशी आख्यायिका इथं सांगितली जाते. आणि त्यासाठी त्याचं कल्याणच्या स्मरणार्थ हे स्मारक या ठिकाणी बांधलेलं आहे. श्री रामदास स्वामी यांनी स्थापित केलेल्या 11 मारुतींची ही नावं आहेत. अशा प्रकारे त्यांनी सुरुवातीला 11 मारुतींची मंदिरं स्थापन केली आणि पुन्हा हे सगळं लोन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं. या किल्ल्यावर असणाऱ्या आता अंगलाई देवीच्या मंदिराकडे आपण जाणार आहोत. परळी किंवा सज्जनगड असं या किल्ल्याचं नाव आहे. याला दुसरं पहिलं नाव परळीचा किल्ला देखील म्हणायचे. आपण आता या अंगलाई देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. श्री समर्थ स्थापित असणाऱ्या या अंगलाई देवीच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. आता या मंदिरामध्ये आपण प्रवेश करूया. आता अशा प्रकारे हा किल्ला पाहून आमचा झालेला आहे. आता आम्ही किल्ला उतरण्यासाठी निघणार आहोत. आता आमची संपूर्ण टीम ही आता परतीच्या दिशेने निघालेली आहे. यानंतर आम्ही आता अजिंक्य तारा या किल्ल्यावरती जाणार आहोत. आता आम्ही परतीच्या वाटेला लागलेलो आहोत. उन्हाची तीव्रता जाणवली. टोप्या घेतल्या सर्वांनी आणि जय श्रीराम. छान असा किल्ला वाटला. किल्ल्याबद्दल 2 शब्द. अरे इतकं भारी आहे मस्त देवस्थान, त्यानंतर इथलं निसर्ग सौंदर्य, शेजारी असणारं धरण आणि शेवटचं कोणतं मंदिर सर सांगा. दादाचा मारुती मंदिर. अतिशय अप्रतिम असा हा सज्जनगड. पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं इथं. धन्यवाद. ठीक आहे सर, धन्यवाद. ठीक आहे. अतिशय छान असा खरं हा सुंदर असा किल्ला होता. पुन्हा नक्कीच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये यावं, कारण त्यावेळेस हिरवळ असेल. किल्ल्याच्या वैभवात आणखी भर पडेल. अशा प्रकारे हा आमचा दुर्गप्रेमी ग्रुप इंदापूर यांनी हा किल्ला पाहून आम्ही आता अजिंक्य ताऱ्यावर जाणार आहोत. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.